नमस्कार मित्रांनो. राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2023 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आला होता. तर तो जी-आर आज आपण एक बघणार आहोत. आता हा जी-आर बघण्याचं कारण असं आहे की माझ्या बऱ्याचशा शिक्षकेतर बंधूंचे मला कमेंट येत आहेत की प्रयोगशाळा सहाय्यक किंवा ग्रंथपाल किंवा कनिष्ठ लिपिक यांच्या वेतनाबाबतीत काही अपडेट आहे का? आणि शेवटची वेतनवाढ कधी झाली होती आणि त्यांचं मानधन कसं असतं? किंवा जे नव्याने आता शिक्षकेतर भरतीची वाट बघत आहेत त्या सर्व उमेदवारांसाठी की आपण ज्या पदासाठी आपण अप्लाय करू इच्छितो त्या पदाला आपल्याला सुरुवातीचे 3 वर्ष किती मानधन मिळणार, याबाबत माहिती करून देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला या शासन निर्णयातून संपूर्ण माहिती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत आपल्याला मिळणार आहे. तर चला बघूया. राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा 7 फेब्रुवारी 2023 रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध झाला होता. या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानधनवाढ लागू करण्यात आली होती. आता ती मानधनवाढ कोणत्या पदाला किती लागू करण्यात आली होती ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवातीला प्रस्तावना बघूया आपण. राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पहिल्या 3 वर्षांकरिता मानधन तत्वावर नियुक्ती देण्याबाबत शासन निर्णय दिनांक 25/11/2005 अन्वये निर्णय घेण्यात आला होता. सदर शासन निर्णयानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे मानधन अनुदेय करण्यात आले होते. कनिष्ठ लिपिक पद क्रमांक 1 तर कनिष्ठ लिपिकाला 2,000 रुपये मानधन 25/11/2005 च्या निर्णयान्वये अशा प्रकारचं मानधन सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जे पदं असतात त्यांना देण्यात येत होतं. तर ते कनिष्ठ लिपिकसाठी 2,000 रुपये होतं. त्यानंतर अर्धवेळ ग्रंथपाल असेल तर 1,500 रुपये मानधन. त्यानंतर पूर्णवेळ ग्रंथपाल असेल तर 2,500 रुपये मानधन. त्याच्यानंतर अर्धवेळ प्रयोगशाळा सहाय्यक 2,000, पूर्णवेळ प्रयोगशाळा सहाय्यक 2,500, चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजे शिपाई तर त्यांना 1,700 रुपये मानधन होतं. तर अशा प्रकारचं हे मानधन आपल्याला 25/11/2005 रोजी जो शासन निर्णय प्रसिद्ध झाला होता त्यानुसार सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जे पदं आहेत त्यांना देय होतं. परंतु सदर शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात 2005 नंतर वाढ करण्यात आलेली नाही. नियमित शिक्षकेतर कर्मचारी यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतनात झालेली वाढ, वाढती महागाई या सर्व बाबींचा विचार करून शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहेत. आता शासन निर्णय हा जो 7 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्याला प्रसिद्ध झालेला आहे. तर 2023 फेब्रुवारी महिन्याच्या 2023पर्यंत 2005 पासून कोणत्याही प्रकारची मानधनवाढ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलेली नव्हती आणि एवढ्या तुटपुंज्या अशा या मानधनात नोकरी करणं आणि प्रपंच भागवणं हे खूपच कठीण जात असल्याने शासनाने यावर विचार करून एक शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यानुसार सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती बघूया नेमकी मानधनवाढ कोणत्या पदाला कशी मिळणार आहे. तर राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्तीपासून पहिल्या 3 वर्षांसाठी खालीलप्रमाणे मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर आता जी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती शासनाने जाहीर केली होती तिला स्थगिती मिळाली आणि आता ती भरती नव्याने केव्हा तरी आपल्याला शासनाचे अपडेट आल्यावर सुरू होताना दिसेलच. तर तेव्हा जे पदं नियुक्त होतील त्यांना या खाली दिलेल्या पद्धतीने मानधन ती पहिल्या 3 वर्षांसाठी देय असेल. तर मग ग्रंथपाल या पदावर जर आपली नियुक्ती झाली तर पहिल्या 3 वर्षांसाठी 14,000 रुपये मानधन. म्हणजेच आधी किती होतं ग्रंथपालाला तर 1,500 किंवा 2,500. पूर्णवेळ ग्रंथपाल असेल तर 2,500, अर्धवेळ असेल तर 1,500. तिथून आपल्याला 14,000 ते मानधन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यकाचं जर पद आपण बघितलं तर प्रयोगशाळा सहाय्यक पण आपल्याला 2,000 वरून तर ते 12,000पर्यंत म्हणजे 10,000 रुपयाची मानधनवाढ त्याच्यात आपल्याला शासनाने केलेली दिसत आहे. आता जर आपण प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून जर आपल्याला नियुक्ती मिळत असेल तर आपल्याला पहिले 3 वर्ष 12,000 रुपये मानधन मिळणार
आहे. आणि त्यानंतर जर कनिष्ठ लिपिक म्हणून जर आपल्याला नियुक्ती मिळत असेल तर आपल्याला सुरुवातीचे 3 वर्ष 10,000 रुपये मानधन मिळणार आहे. आणि आता चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिपाई, पण आता शिपाई नियुक्त करता येत नाही. शिपाई या पदावर शासनाने तूर्त स्थगिती दिलेली आहे, म्हणजे शिपाई हे पद आता भरलं जात नाही. तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचे केवळ अनुकंपा तत्वावर जर नियुक्त झाला तर 8,000 रुपये मानधन त्याला मिळणार आहे. अशी फ्रेश भरती आता शिपाई पदाची केली जात नाही. तर शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 11/12/2020 नुसार चतुर्थ श्रेणी कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर पद व्यपगत करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार शाळांना चतुर्थ श्रेणी पदाऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे. तथापि अनुकंपा तत्वावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणी लागू होत असल्याने या प्रकारे चतुर्थ श्रेणी पदावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाच वरील तक्त्यातील मानधन लागू असेल. तसेच जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी 11/12/2020 पूर्वी चतुर्थ श्रेणी संवर्गात सेवक या पदावर नियुक्त करण्यात आले आहेत व ज्यांचा 3 वर्षांचा कालावधी संपुष्टात आलेला नाही, त्यांना देखील वरील मानधन अनुदेय राहील. सदर मानधन 1 जानेवारी 2023 पासून लागू राहील. यासाठी येणारा खर्च अनुदानातून भागवण्यात यावा. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक 1016 व्यय 5 दिनांक 1/12/2022 अन्वये निर्गमित करण्यात येत आहे. तर हा शासन निर्णय maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध आहे. आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण या व्हिडिओतून हे जाणून घेतलं की आता जर आपल्याला शिक्षकेतर कर्मचारी म्हणून जर नियुक्ती मिळणार असेल तर आपल्याला पहिले 3 वर्ष जसे शिक्षण सेवकांना आता मानधनवाढ मिळाली होती त्याच पद्धतीने या पदांनाही आता मानधनवाढ दिल्याचा हा GR एक महत्त्वाचा GR मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. तर अशाच प्रकारचे उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण आणि जे माझ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेशी संबंधित जे सर्व घटक आहेत त्यांना महत्त्वपूर्ण असणारे अशाच प्रकारचे नवनवीन GR मी आपल्या चॅनलवर नेहमी देत राहतो. आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेणे गरजेचे आहे. चॅनल सबस्क्राईब असेल तर तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण माहिती लगेच मिळेल आणि या माहितीचा तुम्हाला तुमच्या कामासाठी उपयोग होईल. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नुसतं व्हिजिट न करता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचं काही नवीन माहिती तुम्हाला हवी असेल तर मला ती कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंटमध्ये आलेली सर्व प्रतिक्रिया मी वाचत असतो, तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी कमेंटमध्ये आपल्याला असलेली अडचण जर तुम्ही नोंदवली तर तुमच्या टॉपिकला घेऊन मी व्हिडिओ नक्की बनवेल. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.